प्रमुख? नमस्कार, मी सुशील भारत उपळकर, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ उपाध्यक्ष। आज धाराशिव जिल्ह्यातील जे काय उस्मानाबाद जिल्ह्यातील जेवढे काय वीज कंत्राटी कामगार आहेत त्या कंत्राटी कामगारांना वेळेवर ESIC कार्ड कुठल्याच कंत्राटदाराने दिलेले नाहीत। ही मागणी आमची जवळपास 3 वर्षाची आहे आणि दरवेळेस ऑफिसकडून दिलं जातं की म्हणजे ह्या महिन्यात दिलं जाईल किंवा 1 महिन्याची 2 महिन्याची अशी मुदत दिली जाते, पण त्या मुदतीमध्ये ESIC कार्ड मिळत नाही। आणि जर अपघाती कुठल्या कामगाराला जर काही अपघात झाला तर त्याला हॉस्पिटलची कुठलीही सुविधा उपलब्ध नाही किंवा त्याला महावितरणकडून कुठलीही म्हणजे आर्थिक मदत मिळत नाही। त्याकरता त्या कामगारावर उपासमारीची वेळ येते आणि त्याचा जर अपघात झाला तर त्याला कुठल्याही पैशाची मदत मिळत नाही आणि त्याला या ठिकाणी जर समजा नोकरीतून काम कमी झालं किंवा अपंगत्व आलं तर त्याला नोकरीपासून वंचित राहावं लागतं। त्यामुळे आम्हाला ESIC कार्ड मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे। नंबर 2चा आमचा विषय आहे की जे काही कामगार काम करतात तर त्यांना कामाचा कष्टाचा पैसा योग्य मोबदला परिपत्रक क्रमांक 536 प्रमाणे जे काही परिपत्रक दिलेलं आहे त्या परिपत्रकानुसार आम्हाला वेळेत आणि मुदतीमध्ये सर्व व्हायला पाहिजे। प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला वेतन मिळायला पाहिजे। कामगारांचा ESIC PF वेळेत मिळाला पाहिजे आणि आम्ही हे मागणी केलेली की जे कोर्ट केस प्रोटेक्टेड कामगार आहेत त्या सर्व कामगारांना कामावर ठेवण्यात यावं। कोर्ट केसमध्ये जे काही संरक्षित कामगार आहेत त्यांना आपापल्या उपविभागामध्ये त्यांना नोकरी द्यावी, परंतु काही कामगारांना जाणीवपूर्वक कंत्राटदाराने भूमचेनला कळंब उपविभागामध्ये किंवा उस्मानाबाद धाराशिव इथल्या उपविभागातून तुळजापूर उपविभागामध्ये असे लांब 70 ते 80 किलोमीटर अंतरावर टाकलं आहे। कंत्राटी कामगाराचा पगार हा तुटपुंजा आहे तर त्यांना त्या पगारामध्ये त्यांचं घर चालवणं मुश्किल आहे आणि अशा वेळेमध्ये जर कामगाराला 80 किलोमीटरमध्ये जाऊन रोज जर ड्युटी करावी लागत असेल तर त्या कामगाराचा आर्थिक खर्च आणखीन वाढणार आहे, तर त्याच्या घराच्यावर कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे। तर त्यामुळे त्या कामगाराला CE साहेबांनी सांगितलेल्या आदेशाप्रमाणे 5 ते 7 किलोमीटर अंतरामध्ये त्यांना नोकरी द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे। या वीज कंत्राटी कामगारांचे जे काही पाठीमागील थकीत वेतन राहिलेलं आहे ती वेळेवर दिलं जात नाही। मग त्या काय कामगाराचं पाठीमागे समजा 2 कामगार कुठल्या महिन्यात 4 कामगार असं वेतन पाठीमागे ठेवलं जात आहे। त्या कामगारांना नंतर ते वेतन मागितलं तर त्यांनी नंतर टाळाटाळ केली जाते कंत्राटदाराकडून किंवा त्याचा मोबदला मागितला जातो की हे बिल काढण्यासाठी मला एवढे पैसे द्या, 10,000 द्या, 20,000 द्या। ते पैसे जर वेळेत नाही दिले तर मग कामावून काढणं किंवा त्यांचं वेतन न करणं हे प्रकार घडले जातात। अशाच पद्धतीने हे बरेचसे कामगारांचं थकीत वेतन पण राहिलेलं आहे, तर ते थकीत वेतन अद्याप दिलं नाही, ते पण थकीत वेतन तत्काळ देण्यात यावं म्हणून आम्ही उपोषणाला आज बसलेलो आहे। आज 3रा दिवस आहे आणि शासनाने दिलेली जी 19% वाढ आहे ती 19% वाढ काही कामगारांना 50% मिळाली आणि काही कामगारांना मिळाली नाही। ज्यांना कमी मिळाली त्यांची राहिलेला तफावत द्यावी आणि ज्या कामगाराला मिळाली नाही त्या कामगारांना लवकर द्यावी म्हणून आम्ही हे उपोषण चालू ठेवले आहे। यापासून किती वंचित कामगार आहेत साधारणतः ज्यांना काहीच मिळालं नाही ते साधारणतः आता जिल्ह्यामध्ये असे कंत्राटी कामगार किती आहेत टोटल? जवळपास 327 कामगार आहेत। त्यापैकी किती जणांना वेतन भेटलेलं आहे? त्यांना साधारणतः म्हणजे किमान वेतन जे आहे त्यांनी दिलेलं 19% वाढीचं ते वेतन साधारणतः 50% कामगारांना अर्ध मिळालं आहे आणि 15-20 कामगारांना काहीच मिळालेलं नाही। तर त्याची यादी पण ऑफिसला दिलेली आहे आणि ते पूर्ण त्याची बैठक पण झाली। त्यांनी आतापर्यंत शासनाकडे मागणी केली का आम्हाला का वेतन भेटत नाही या संदर्भात? हो, त्यांना पाठपुरावा केला असता त्यांनी फक्त संपर्क पोर्टलचं नाव सांगतात की वरच्या ऑफिसचं किंवा वरिष्ठ कार्यालयाच्या आदेश आल्यानंतर आम्ही तुम्हाला वाटप करू, त्यांचा एवढा शब्द आहे।